मीडिया। राज्य के पूर्व राजस्व मंत्री बालासाहेब थोरात का जन्मदिन था। उनके जन्मदिन के मौके पर पूर्व संध्या पर संगमनेर शहर में आयोजित एक कार्यक्रम में बालासाहेब थोरात जी की पत्नी द्वारा दिए गए भाषण ने जश्न का रंग और बढ़ा दिया। इस मौके पर बालासाहेब थोरात की पत्नी कांचन थोरात ने भाषण से सभी चौंक गए। कांग्रेस नेता बालासाहेब थोरात के जन्मदिन के अवसर पर संगमनेर शहर में अमल कोल्हे अभिनीत शिवपुत्र संभाजी नामक एक भव्य नाटक का आयोजन किया गया। थोरात और तांबे परिवार के साथ पुणे के विधायक रविंद्र धंगेकर भी यहां पर मौजूद रहे। वहीं बीजेपी के युवा नेता विवेक कोल्हे ने भी आवास पर जाकर बालासाहेब थोरात को शुभकामनाएं दी, जिससे कई लोगों की भव्य तन गई। आवास के सामने आयोजित इस समारोह में बालासाहेब थोरात की पत्नी कांचन थोरात ने बालासाहेब थोरात की विशेषताओं को दर्शकों के सामने उजागर किया है। वो अब 70 साल के हैं, मैं उनसे 7 साल छोटी हूँ। साहब जब मुझसे मिलने आए तो मैंने उनके पैर ही देखे और वो मुझे पसंद आ गए। उन्होंने मेरा चेहरा जरूर देखा होगा, लेकिन मैंने सिर्फ पैर ही। हमारी शादी इत्तेफाक से हुई। शादी के 20 साल बाद भी मैंने कभी पिक्चर या कोई नाटक नहीं देखा। हर दिन केवल घर में लोग ही आते रहते थे। मुझे अमेरिका, दुबई बहुत घुमाया है, लेकिन 30 साल बाद उनको समय नहीं था। हर दिन राजनीति होती थी। घर पर बहुत सारे लोग आते थे। जब वे घर आते थे वो शांत रहते थे, लेकिन जब कार्यकर्ता घर आते थे तो उनसे 1.5 घंटे तक वो बातचीत करते थे। तभी जब सामने आते तो मुझे थकान, नींद आने लगे, ऐसे कहते थे। मेरे परिवार ने मुझे बहुत सहयोग किया। बाद में मैंने दोस्तों का एक समूह बनाया, वह बहुत सहयोगी रहे। तो अब मुझे साहब की याद नहीं आती। बालासाहेब थोरात की पत्नी कांचन थोरात ने कहा। फेब्रुवारी 1953 जन्म आहे। आज 72 का 75 मला नाही साहेब 72 म्हणतात, त्याच्यामुळे मी 72 म्हणू काय आपण 70 पासून 70 वर आलेत आता, त्याच्यामुळे मी 7 वर्षांनी साहेबांचे लहान आहे। साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते, पण आम्हाला अशी परवानगी नव्हती। म्हणजे असं नवरदेवाचा मुलाचा चेहरा बघायचा, ते समोरच बसलेली होती। मी फक्त त्यांचे पाय पाहिलेले होते। माझा पूर्ण चेहरा पाहिला असेल तर मी साहेबांचे फक्त पाय पाहिलेले आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं। पण मी काय वर बघून बघितलं नाही साहेबांना, त्याच्यामुळं मी असं जमलं, योगायोग होता एवढा आमचा। कारण आमचे वडील पण राजकारणातलेच होते, ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे, पण दादांचं पण राजकारणच होतं। त्याच्यामुळे एकुलता एक मुलगा आहे, छान आहे। खेड का असं ना तिथं राहील, ती आपलं पण गाव खेडच आहे, पण ती राहू शकते, म्हणे वस्तीवरती राहू शकते। पण मला कधी 20 वर्ष कधी नाटक नाही, पिक्चर नाही, आपलं घर आणि मुलं आणि पाहुणे रावळे हेच मी सांभाळत आले। त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटलं नाही। आता सुद्धा मला आता कंटाळा येतो, कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं, कुठं जायला पाहुण्यांच्या घरी नको वाटतं। मी घरीच थांबते, म्हणजे जे करते साहेबांना मी नाहीच म्हणते, कारण आता हे वयाचा भाग आहे, त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही। आणि साहेबांनी भरपूर मला हाऊस केलेली आहे, अमेरिकेला नेले, परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे, तर ते कधी 20-30 वर्षानंतर